माझं नाव रोहिणी मोहन माळी. मी राहणार इथं कारंबा म्हणजेच माहेरी राहते आणि सासर आहे उमरगा उस्मानाबाद जिल्हा. 10 वर्षापूर्वी म्हणजे कमीत कमी मी म्हणते 7-8 वर्षापूर्वी मॅडमकडे आले होते ट्रीटमेंटसाठी. त्यांच्याकडे मग पहिल्यांदा लॅप्रोस्कोपी केली. लॅप्रोस्कोपी केल्यानंतर कळलं की माझी जी पिशवी आहे ती युनिकॉर्नट आहे, म्हणजेच की एक भाग आहे पिशवीचा. ते कळल्यानंतर ना म्हणजे थोड्या वेळेसाठी तर माझे हातपायच गळाले होते की काय करायचं म्हणजे असं हे आपल्या बाबतीत म्हटल्यानंतर मी आई होऊ शकते का नाही हा प्रश्न माझ्यासमोर पडला होता. पण मॅडमनी समजावून सांगितलं मला की माळी टेन्शन घेऊ नको, होऊ शकतेस तू आई, एका बाळाची तर आई तू होऊ शकतेस कमीत कमी, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही म्हटली. मग त्याच्यानंतर त्यांच्याकडे थोडे दिवस ट्रीटमेंट घेतली, IUI केलं. त्याच्यानंतर मला सक्सेस नाही मिळालं मॅडमकडे. परत मी थोडे दिवसासाठी पुण्यामध्ये ट्रीटमेंट घेतली, तिथेही काही मला सक्सेस नाही मिळालं. त्याच्यानंतर एक दिवस मी असंच इंस्टाग्रामवरती रील पाहिलं की मॅडमच्या इथे IVF चालू झालेलं आहे आणि की त्याच्या संदर्भात IVFच्या संदर्भात ट्रीटमेंट देतात त्या. मग असंच रील बघितल्यानंतर मी त्यांना फोन केला, विचारलं त्यांना की असं मॅडम करायचं आहे मला, तर होईल का? तर मॅडम बोलले हो, होऊ शकतं. मग त्याच्यानंतर मी मॅडमकडे ट्रीटमेंट घेतली. एकदा IVF फेल गेलं, पुण्यात मी केलं तेव्हा पण फेल गेलं होतं, मॅडमकडे आले तेव्हा पण फेल गेलं. मग जेव्हा मी तिसऱ्यांदा करायचा विचार केला तेव्हा मॅडमला बोलले की नाही आता मॅडम मला पॉसिबल नाही आहे, तर मी काय करू शकत नाही आहे. पण मॅडम बोलले की अगं असं करू नको माळी, तू अजून एकदा ट्राय कर, नक्की होऊ शकतं, जिद्द सोडू नकोस तुझी जी का आहे ती, आणि विश्वास ठेव देवावरती, स्वतःवरती विश्वास ठेव, होऊ शकेल. असं मॅडमनी मला कॉन्फिडन्स दिल्यानंतरने मी तिसऱ्यांदा चान्स घेतला आणि बेबी राहिलं मला. मॅडमच्या आशीर्वादामुळे, देवाच्या आशीर्वादामुळे, सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी आज आई होऊ शकले आणि मला एक छान गोंडस बाळ झालेलं आहे. मी सगळ्या पूर्ण स्टाफचे पण आभार मानते. इथला पूर्ण गोलदावा स्टाफ, हॉस्पिटलमधले सगळे कर्मचारी, सगळेजण सहाय्य करतात आणि छान बोलतात, छान प्रतिसाद देतात. सगळ्यांचे मनापासून मी आभार मानते. मॅडमचेही खूप खूप आभार मानते. तुम्ही पण मी नाही काय सांगू, मला दुःख आहे जास्त, मी सांगू शकतो अजून काय. आम्हाला आनंद असला जास्त. आमच्यासाठी आमच्या मुलगी आज आई बनते, मला खूप मोठी गोष्ट आहे. मॅडमचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. त्याच्या पलीकडे मी काय बोलू शकते, खूप बोलू शकते, शब्द नाहीत एवढे, पण मॅडमचे आमच्यावर खूप उपकार झाले आहेत. समजावून सांगितलं, आम्हाला धैर्य दिलं करायला. आम्ही पण मॅडमने जे सांगितलं ते ऐकलं, केलं. दवाखाना पण छान आहे, स्वच्छता आहे, सगळे कर्मचारी चांगले बोलतात, चांगली सगळे व्यवस्थित सेवा आहे. त्यामुळे आम्हाला पण बरं वाटलं, सगळं काही पार पडलं व्यवस्थित, आनंद आहे आम्हाला. युनिकॉर्नट पिशवीची जी काही म्हणजे अर्धा भाग असल्यामुळे मॅडम बोलल्या होत्या की तुझी डिलिव्हरी 7व्या महिन्यातच होईल. असंही होऊ शकतं म्हटलं की 9व्या महिन्यापर्यंत पण जाऊ शकतं, पण तू काळजी घे आणि विश्वास ठेव. त्याच्यामुळे मी पण विश्वास ठेवला मॅडमवरती, शब्दांवरती त्यांच्या, आणि पूर्ण 9 महिने माझे व्यवस्थितपणे पार पडले आणि त्याच्यानंतर डिलिव्हरी झाली.